एक वाक्य फक्त माझं राहिलं. आपल्या सर्व कार्याला आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आज 27 फेब्रुवारी आहे, मराठी जागतिक दिन आहे. कृष्णात्रय किंवा विवा शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस मराठी भाषा म्हणून आपण समर्पित केलं होतं त्या कार्याला. तेव्हा आपल्या सर्वांना मराठीमध्ये हार्दिक शुभेच्छा. आणि मराठी भाषेच्या मराठी भाषा बोला. हा. आमच्या शाळेमध्ये जरी 95% मुलं इतर भाषिक असली तरी आम्ही पहिलं प्राधान्य मराठी बोलतो. कारण त्याने जर मराठी ऐकलं तर तो काहीतरी ऐकून थोडंसं शिकेल. पण त्याला येत नाही म्हणून मी जर हिंदीत बोलायला लागलो तर त्याला हिंदी आणि मी पण हिंदी, ते पण हिंदी. आमचे राम सर आहे, जरा या ना सर. अतिशय मला आनंद वाटेल. प्लीज कंटिन्यू. आमचे राम सर आमच्या शाळेमध्ये नवीन नियुक्ती झालेली आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. अतिशय त्यांचं खेडेगाव आहे. हिंदीचा त्यांना काही अंशी गंध नव्हता किंवा मोडकी तोडकी असेल कारण ते गावाकडचे. पण इथं आल्यावर मुलांची एकंदरीत सगळी बोलण्याची भाषा करतात. ते आता इतके हिंदी झाले छान की मला वाटतं तुमच्या गावी पण हिंदीत नका बोलू, मुलांशी मराठीतच बोलायचं. बालवाडीच्या बाईंना पण मी सांगतोय आपण आपली मराठी भाषा बोलतच राहायचं. त्याला कळेल नाही कळेल तो पुढचा भाग, पण आपण मराठीच बोलायचं. कारण आपण जेव्हा इतर भाषेमध्ये जातो इतर राज्यामध्ये तेव्हा आपल्याला ती आल्याशिवाय आपल्याला तिथं काही चालणार नाही. त्यामुळं आपल्याला उदाहरणार्थ गुजराती म्हणा, तामिळ म्हणा, तेलुगू म्हणा, त्या राज्यात गेल्यावर आपल्याला तीच भाषा येणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा आपण आपल्या मराठी भाषेचा आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान बाळगावा. थँक्यू सर.